एकदा काय झालं, सभेमध्ये शंकरजी महाराज बसलेले, दक्ष प्रजापती प्रमुख अतिथी, आणि त्या ठिकाणी सर्व मंत्री मंडळ बसलेला आहे. दक्ष महाराज आता जे मेन असतात ते उशिरा येतात, बाकी सगळे आधी येऊन बसतात. आता सगळे मंत्री पदातले लोक येऊन बसले, शंकरजी पण बसले होते. बसल्यानंतर त्यांनी विचार केला, अजून खूप अवधी आहे दक्ष महाराजांना येण्यासाठी, तोपर्यंत आपण काय करू म्हणे, तोपर्यंत भगवत चिंतन करूया. आणि डोळे लावून घेतले, राम 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 राम, आणि मनातल्या मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं त्या ठिकाणी चिंतन करू लागले. चिंतन करून डोळे झाकलेले आहे, डोळे मिटलेले आहे, आणि तेवढ्यामध्ये दक्ष महाराजांची एंट्री सभेमध्ये झाली. सगळे मंत्री पदावरचे सगळे लोक उभे राहून नमस्कार केला, दक्ष महाराज की जय हो, दक्ष महाराज की जय हो. आणि शंकरजी महाराज रामनामामध्ये तल्लीन होते, लक्षातच आलं नाही हो की समोर दक्ष महाराज येऊ लागले. येऊन बसले दक्ष महाराज, आणि नंतर महादेवांचे डोळे उघडले आणि बघितलं दक्ष महाराज येऊन बसले. दक्ष महाराजांनी विचार केला, हे असंच असतं, घरातलेच लोक आपल्याला त्रास देतात. बघा बाहेर किती सगळेजण माझा मान करतायत, पण हा माझा जावाई, माझी मुलगी दिली, आता अवघड ठिकाणी दुखणं झालेलं आहे, काहीच बोलू शकत नाही, आणि शांत बसलेले आहे. घरी आले, असा अनेक अनेक प्रकाराने गैरसमजाने दक्ष महाराजांच्या मनामध्ये शंकर भगवंताच्या विषयी मनोमालिन्य झालं होतं. आजकाल माहिती का, शारीरिक युद्ध कमी होतं, मानसिक युद्ध जास्त चालू असतं. शेजाऱ्यांकडे बघायचं, हसून बघायचं, वा वा आज काय, वा वा काठापदराच्या साड्या घालून चालल्या वाटतं, वा वा. वरतून असं म्हणायचं, पण मनामध्ये काहीतरी वेगळाच विषय सुरू असतो. समोर तर दाखवणार नाही, अजिबात नाही, पण मनामध्ये काहीतरी विचार चालू राहील. हे मनाचं जे युद्ध आहे ना, हेच थांबवणं म्हणजे भागवत कथेच्या श्रवणाचा परिणाम आहे. दक्ष महाराजांनी मुद्दामून त्या ठिकाणी एका यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, बृहस्पती स्तव नावाचा यज्ञ. यज्ञाचं नाव लक्षात ठेवा, बृहस्पती स्तव नावाचा यज्ञ केला. विद्वान विद्वान पंडित बोलवले, ऋषी मुनी, प्रजागण, राजेगण, अनेक अनेक राज्याचे राजे, सगळ्यांना आमंत्रण दिलं. आपल्या बाकीच्या सर्व मुलींना, जावयांना पत्रिका पाठवली, व्हॉट्सअपवरती पत्रिका पाठवली, फोन केला, मेसेज केला, पण फक्त आमच्या भगवती सती मातेला आणि महादेवांना मात्र आमंत्रण दिलं नाही. सती माती कैलास पर्वतावरती बसलेली असताना अनेक विमान तिथून जाताना दिसले, आपल्या बहिणी जाताना दिसल्या, आणि विचार करू लागले, अरे हे तर माझ्या घरी माहेरीच चाललेले आहेत, काय आहे. विचारलं, सांगितलं की आपल्या बाबांच्या घरी खूप सुंदर यज्ञाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तुला नाही बोलवलं. अगं विसरले असतील, किती धावपळ असती, किती व्याप असतो त्यांच्या मागे, बाबांना एकटेच असतात करायला, काय काय बघणार, विसरले असतील. पण आता एवढे रोडवरती इतके फलक लागलेले आहेत, वर्तमानपत्रामध्ये बातम्या येत आहेत की बृहस्पती स्तव नावाचा यज्ञ दक्ष महाराजांच्या अध्यक्षतेखाली, काशीचे विद्वान, नाशिकचे विद्वान, आणि हे सगळं बघून आमच्या पार्वती मैयाला, सीता मैयाला, सती मैया म्हणाली की महादेवा आपणही चलावे. आता कसं सांगायचं, आमंत्रण नाही, पत्रिका नाही. आज विशेष महादेवांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला, आणि स्वयंपाक बनून जेवण झाल्यावर आमची माता त्यांच्या समोर गेली. रोज शेजारी जाऊन बसते बरं का, रोज जवळ शेजारी जाऊन बसायची, आज समोर उभी आहे आणि म्हणती, महाराज तुम्हाला एक विचारायचं होतं.
भगवान शंकरांच्या लक्षात आलं काहीतरी पाहिजे आहे. म्हणे काय पाहिजे? म्हणे अहो काही पाहिजे नाही, फक्त एक सांगणं आहे. अहो तुमच्या सासरी आज यज्ञाचं आयोजन केलेलं आहे, चलताल का? आपल्याला जायचं आहे. म्हणजे तुमचाही त्या घराशी काहीतरी संबंध आहे हे दाखवण्यासाठी महिला मंडळ खूप हुशार असतात बर का. आहेच आहे. मातृरूपेण, शक्ती रूपेण, अन्नपूर्णा रूपेण, सरस्वती रूपेण, काली, चंडी, दुर्गा, भवानी, शक्ती तूच आहेस ग. आणि सती माता म्हणाली की तुमच्या सासरी जायचं आहे. असं म्हणू शकली असती की माझ्या माहेरी चला, तसं नाही म्हटली, तुमच्या सासरी. भगवान शंकर म्हणाले मी आलो असतो पण मला आमंत्रण नाही, त्यामुळे मी येणार नाही असं बोलले नाही बर का. मनातल्या मनात ठेवलं आणि म्हणाले तू जा, तुझी व्यवस्था करतो, गाडी पाठवतो, आपले नंदी भृंगी सगळे घेऊन जा शृंगी सोबत आणि आनंदाने जाऊन ये. सती मातेला आनंद झाला, चला माहेरी जाण्याचा योग येत आहे. तयारी केली, सगळं केलं आणि निघालेली आहे माहेरी. भगवान शंकर महाराज त्या ठिकाणी त्यांनी आधीच आमच्या सती मातेला मानसिक त्यांचा त्याग केलेला होता. आता संपूर्ण कथा ऐका, मग मी तुम्हाला सांगते. सती मैया गेली आपल्या माहेरी. माहेरी गेल्यानंतर बघितलं खूप सुंदर यज्ञाची तयारी. बघा ही प्रचलित कथा आहे, सर्वांना माहिती आहे. अगदी संक्षिप्त रूपामध्ये मी सांगेल. ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार. सती माता यज्ञामध्ये गेली. यज्ञकुंड सगळं सजवलेले आहेत, ब्राह्मण लोक बसलेले आहे, विद्वान वेद मंत्राचा घोष, सनई, ढोल, नगारे, वाद्य वाजू लागले. मंगलमय वातावरणामध्ये यज्ञाची सुरुवात झाली होती. सती मैयानी प्रवेश केला. बहिणी दिसल्या, नातेवाईक दिसले, सगळ्यांशी गप्पा मारत मारत ज्या ठिकाणी आपले आई बाबा दक्ष प्रजापती पूजेला बसले तिथे गेली. तिथे गेल्यानंतर बघितलं दक्ष महाराजांनी पाहिलं सुद्धा नाही तिच्याकडे. वडिलांना राग आलेला होता. तुला सांगत होतो विवाह करू नको, तरी पण केला. बघ जिथे तिथे माझा अपमान करतात. आणि मुलीवरचं प्रेम त्या ठिकाणी कमी कमी झालेलं होतं. सती मैया आई जवळ बसली. आई म्हणाली कधी आलीस? आत्ताच आलीस का? बर एक काम कर. आपल्या कमरेची चावी तिच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं जा, कपाटामध्ये खूप सुंदर सुंदर आभूषण तुझ्यासाठी काढून ठेवले आहेत. सोन्याचे दागिने घेऊन तू लगेच निघून जा बर का बाळा. जास्त वेळ थांबू नको इथे, तुझे बाबा रागावलेले आहेत. ज्यावेळेस असं म्हटली आई, त्यावेळेस सती मातेच्या डोळ्यातून टपकन पाणी गळालं आणि ती चावी जी आहे ती आईच्याच हातात देऊन टाकली की अगं आई, मी माहेरी याच्यासाठी येत नाही की तुम्ही सोनं द्यावं, तुम्ही धन द्यावं, तुम्ही पैसा द्यावा. एक मुलगी ज्यावेळेस माहेरी जाते त्यावेळेस तिला फक्त सगळ्यांचं प्रेम हवं असतं, बाकी काही लागत नाही. बघा तिथून निघाली, उठली तानातानानी, पण रस्त्यामध्ये बघत आहे यज्ञ मंडपाची शोभा बघता बघता जसा आपल्या या ठिकाणी विष्णू याग चालू आहे, सर्व देवतांचं त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. पण एवढा मोठा यज्ञ होता, पण तिथे मात्र भगवान शंकराची कुठेही मूर्ती नाही, उपासना नाही, फोटो नाही आणि त्यांचं एकही स्थान तिथं दिलेलं नव्हतं. त्यावेळेस मात्र सती मातेला खूप राग आला. मी माझ्यासाठी सगळं सहन करेल, पण माझ्या पतीचा ज्या ठिकाणी अपमान होत असेल त्या ठिकाणी मी राहू शकत नाही. माझ्या पतीचं या यज्ञामध्ये स्थान पाहिजे होतं. आणि त्यावेळेस तिचा तो आक्रमण आणि आवेश बघून सगळे भयभीत झाले, सगळे सांत्वना द्यायला लागले, सती शांत हो, ही वेळ नाहीये, सती शांत हो. पण सती माता क्रुद्ध झाली. बरोबर आहे, माझे पती सांगत होते जाऊ नकोस, पण मी तुमच्या माये खातर इथं आले आणि तुम्ही असं वागताय. ब्राह्मण
ब्राह्मण लोकांना शाप दिलेला आहे आणि सती मातेचा आवेश बघून सगळे तिला शांत करू लागले. ती म्हणाली, मला कुणाशीही वैर नाही, मला कुणालाही बोलायचं नाही, कारण माझे खुद्द ज्यांच्या शरीरापासून माझ्या या शरीराची उत्पत्ती झाली असे माझे पिताश्रीच माझे राहिले नाही. दुसऱ्यांना बोलून उपयोग काय? तुम्हीच माझ्या नवऱ्याचा अपमान केला, आता मला काही नकोय. आणि त्या ठिकाणी म्हणे, बाबा मला इतक्या दिवस अभिमान होता की मी दक्ष प्रजापतीची कन्या आहे, पण आज मला त्याच्यासाठीही लाचार वाटत आहे की मी तुमच्यापासून निर्माण झालेली आहे. म्हणून या शरीराचा मी याच यज्ञामध्ये आहुती देऊन त्याग करणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि योगाग्नी आपोआप त्या ठिकाणी आलेली आहे आणि अग्नीमध्ये आमची सती माता प्रवेशित झालेली आहे. धगधगत्या आगेमध्ये सती मातेचं शरीर त्या ठिकाणी अग्निमय झालं. सगळे हाहाकार करू लागले, इकडून तिकडं पळू लागले. सगळा यज्ञ त्या ठिकाणी शृंगी भृंगी आले होते, त्यांनी सगळे यज्ञ कुंड विझवून टाकले. सगळे यज्ञाची तोडाफोड केली, ब्राह्मण लोकांना मारलं. महाराज सगळं तहेस नहेस करून टाकलं. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती आली त्यावेळेस ही बातमी सांगायला कैलास पर्वतावर सगळे गेले आणि सांगायला लागले, महाराज त्राहिमाम त्राहिमाम, हे शंकरा शिव शंकरा करुणा करा, शिव शंकरा करुणा करा, शिव शंकरा करुणा करा, शिव शंकरा करुणा करा. शंकर भगवंताच्या त्या ठिकाणी आले आणि विनवणी करू लागले. म्हणे प्रार्थना करू लागले, मातेनं अग्निमय करून टाकलं आहे, अग्नि ज्वाळामध्ये जळत आहे, संताप झालेला आहे. शंकर भगवंत आता प्रलयकारी रूप धारण केलेला आहे. अकराळ विकराळ तांडव नृत्य सादर करू लागले. महाराज शंकर भगवंत आपल्या समाधी अवस्थेतून उभे राहिले. डमरू वाजवलेला आहे, त्रिशूळ समोर घेतलेला आहे आणि जाणार त्या आधी आपल्या जटामधून एक जटा उपटली आणि खाली भूमीवर आदळली आहे. त्या ठिकाणी वीरभद्राची उत्पत्ती झाली. वीरभद्र भगवान की जय. आदेश दिला, जा दक्षाचा यज्ञ विध्वंस करून टाक. तिकडून भृगु ऋषींनी रुबु देवता निर्माण केल्या, पण वीरभद्रांनी सगळ्यांचा नायनाट केला महाराज. आणि ज्या वेळेस दक्षाचा त्या ठिकाणी वध झालेला आहे त्यावेळेस आमच्या शंकर भगवंतानी त्या सती मातेचं शरीर आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि इकडे तिकडे आवेशामध्ये फिरू लागले. कथा अशी आहे की त्यावेळेस सती मातेच्या शरीराचे अधजल हो गई थी ना, वो अर्धी जळालेली होती, अर्धी तशीच होती. त्या सती मातेच्या शरीराला घेतल्यानंतर जिथे जिथे तिचे अवयव पडले ना महाराज, त्या ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. 51 शक्तिपीठ तयार झाले. आणि महाराज शंकर भगवंत मात्र शांत व्हायला तयार नाही. दक्षाचा वध झालेला आहे. पुन्हा सर्वांनी प्रार्थना केली, हर हर शंभु सदा शिव शंकर, हर हर शंभु सदा शिव 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 विश्वेश्वर, शिव 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 ईश्वर. जटेवरी नागराज डोले, हर हर महादेव भोले, हर हर महादेव भोले, हर हर महादेव भोले, हो हर हर महादेव भोले. परमात्माचा राग शांत होत नाही.
हर हर महादेव भोले हर हर महादेव भोले हर हर महादेव भोले करुणाकर हर ज्ञान दिवाकर करुणाकर हर ज्ञान दिवाकर सुर नर किन्नर गाते निरंतर नाथ निरंतर भूत पिशाचर शिव 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 स्मरण भूत पिशाचर शिव 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 स्मरण तांडव नृत्य करी गौरीश्वर हर शंकर ब्रह्मा विष्णु करज बोले हर हर महादेव भोले हर हर महादेव भोले